एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका तरुणाला मुलगी बघण्यासाठी एका गावामध्ये एका घरामध्ये बोलवलं होतं। आता मुलगा त्याच्या जवळच्या नातेवाईकांना घेऊन मुलगी बघायला गेला। मुलगी बघायला गेल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे त्या मुलाला मुलगी दाखवण्यात आली। त्या मुलगी त्या नवरदेवासाठी त्या तरुणासाठी चहा घेऊन आली। दोघांमध्ये सगळं काही बोलणं झालं, पण मात्र त्या तरुणाला बळजबरी त्या ठिकाणी मुलगी पाहायला या, मुलगी पाहायला या असा नाद लावलेला होता। आता असा नाद लावला म्हणून चला बाबा मुलगी पाहून येऊ असं तो तरुण म्हणला। मुलगी पाहायला गेला, ते मुलीनं त्याला चहा दिला, त्यांच्या काही गोष्टी सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी झाल्या। पण मात्र त्या मुलाला विचारलं कसं काय लग्न कधी करायचं, तर तो मुलगा म्हणला आताच काय मला लग्न करायची इच्छा नाही, त्यासाठी अजून वेळ आहे, लग्न काही दिवसानंतर करायचे, सध्या तरी लग्न करायचं नाही। आता हे त्या नवरीकडच्यांनी ऐकलं आणि मग ते म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला जेव्हा करायचं तेव्हा करा, पण मात्र मुलगी पसंत आहे का नाही एवढं तरी सांगा। त्याच्यावर सुद्धा त्या तरुणाने काही सांगितलं नाही। मग तो पुरुष तो जो तरुण आहे ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणीच या मुलीचा पेपर आहे आणि तिला तुमच्या इथं एक दिवस राहू द्या असं त्या तरुणीच्या घरच्यांनी सांगितलं। आणि धक्कादायक घटना घडली। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार राज्यामध्ये एक पटना जिल्हा आहे। पटना जिल्ह्यामध्ये छोडा ही नावाचं गाव आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारा एक तरुण होता आणि तो तरुण जिल्ह्याच्या ठिकाणी महसूल कर्मचारी होता, सरकारी नोकरदार होता, या परिसरामध्ये राहत होता। आता या परिसरामध्ये राहत होता, सरकारी नोकरी असल्यामुळं त्याला अनेक तरुणींचे बायोडाटे येत होते, लग्नासाठी मागण्या येत होत्या की मुलगी बघायला या, मुलगी बघायला या, लग्न कधी करायचं, अशा पद्धतीने त्या ठिकाणी चालू होतं। पण हा तरुण जात नव्हता। मग एक दिवस जास्तच पाहुण्या रावण्यांनी आग्रह केल्यामुळं तो एका दुसऱ्या गावामध्ये तरुणी मुलगी पाहायला गेला। आता मुलगी पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी रीतिरिवाजाप्रमाणे चहा पाणी नाश्ता मुलगी दाखवणं हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला। पण तरुणांना नेहमीप्रमाणे सांगितलं की बाबा मला आता लग्न करायचं नाही, मला अजून काही वेळ आहे। मग ते मुलीकडचे म्हणले ठीक आहे, वेळ आहे, ठीक आहे, तुम्हाला जेव्हा करायचं तेव्हा करा, पण तुम्ही ज्या ठिकाणी नोकरीला आहेत त्याच ठिकाणी हिचा पेपर आहे आणि ही पेपर द्यायला तुमच्या तिथे येणार आहे, तिथं काय राहण्याची याची व्यवस्था नाही, त्यामुळं काय करा एक दिवस या तरुणीला तुमच्याच रूमवर राहू द्या। आता तो तरुण म्हणे हिला कशाला आता लग्नाच्या आधीच माझ्या रूमवर ठेवू, ते म्हणे काही हरकत नाही, तिच्यासोबत अजून एक व्यक्ती राहील, एक दिवस तुमच्या रूमवर राहू दे त्यांना पेपर होईपर्यंत। बरं ते म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही असं म्हणून त्या तरुणीला एका व्यक्तीबरोबर त्या जो बघायला आलेला तरुण होता त्या तरुणाच्या रूमवर पाठवलं। आता त्या तरुणाच्या रूमवर पाठवल्यानंतर तिकडं ते तरुणी त्या व्यक्तीच्या रूमवर गेली आणि इकडं त्या मुलीच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की त्यांच्या मुलीला एका तरुणाने पळून नेलंय आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलंय। आता त्या मुलीचे घरचे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले। पोलिसांनी तात्काळ तो जो व्यक्ती होता त्याला कॉन्टॅक्ट केला, ती जी तरुणी होती तिला कॉन्टॅक्ट केला आणि त्या दोघांनाही एका गावामध्ये त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोलून घेतलं। आता मुलींच्या घरच्यांनी काय सांगितलं की हे तरुण आमच्या मुलीला बळजबरी तिकडं घेऊन गेला आणि तिच्यासोबत अशा पद्धतीनं सगळं काही केलं आणि त्या मुलीनं सुद्धा आईवडिलांची साथ दिली आणि जबरदस्ती त्या तरुणीचं त्या तरुणाबरोबर लग्न लावलं आणि लग्न लावल्यानंतर त्या तरुणाला लग्न नाही केलं त्याच्यावर कारवाई करू असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं। आता लग्न झाल्यानंतर त्या तरुणाचा याच्यामध्ये काहीही रोल नव्हता, त्याला ती मुलगी पसंत नव्हती असं त्यानं सांगितलं आणि त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा त्या मुलींच्या आईवडिलांवर त्यांच्या नातेवाईकावर आरोप केलेले आहेत। कारण की या बिहार राज्यामधला जो हे जे गाव आहे छोडा ही नावाचं, या गावामध्ये जे सरकारी नोकरीला लागणारे मुलं असतात, जे चांगल्या पदावर मुलं असतात, या मुलांना शोधून त्यांच्याबरोबर जबरदस्ती लग्न लावण्याचा प्रकार या बिहार राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घडतो। त्याच पद्धतीनं या तरुणासोबत सुद्धा घडलंय आणि त्याचं लग्न जबरदस्ती मुलीकडच्यांनी त्या तरुणाबरोबर लावून दिलंय असा आरोप त्या ठिकाणी केलेला आहे।
आता पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी या दोन्हीही बाजून तपासून पाहणार असल्याचं सांगितलंय. खरंच ती मुलगी स्वतःहून त्याच्याकडे गेली होती का, यानं त्या ठिकाणी नेली होती का, या संपूर्ण प्रकरणाचा तपास त्या ठिकाणचे पोलीस करणार आहेत. दोषी कोण आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. पण एकंदरीत एकीकडं मुलांना मुली मिळणार अशी परिस्थिती राज्यामध्ये देशामध्ये तयार झालेली असताना या बिहार राज्यामध्ये मात्र ज्यांना नोकरी आहे, ज्यांना चांगलं उत्पादन आहे, अशा तरुणांना पकडू मुलीकडचे नेत आहेत आणि त्यांच्याबरोबर लग्न लावून देत आहेत. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.